आणि रायगड जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। आधी सीएनजीचा तुटवडा होता आणि आता पेट्रोलसाठी धावपळ करावी लागते। मुंबई गोवा महामार्गावरच्या पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्यात। इथला आढावा घेत वाहन चालक आणि पर्यटकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते जपून वापरा। मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहिली, मानगाव येथील हा पेट्रोल पंप आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी दुचाकी असतील किंवा फोरचाकी असतील या चालकांनी या ठिकाणी लावलेले आहे। खरं तर 2-3 दिवसापासून मानगाव तालुक्यात जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे। काही ठिकाणी पेट्रोल पंप जे आहे ते पूर्णपणे बंद आहेत आणि ज्या ठिकाणी पेट्रोल दिला जातो त्या ठिकाणी देखील पेट्रोल जो आहे तो मुबलक दिला जात नाही आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी भरण्यासाठी आलेले जे चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। कधीपासून लाईन मध्ये आहात आणि काय परिस्थिती आहे आता सध्या? अर्धा तास झाला मी लाईन उभा आहे। इथे खूप गर्दी असते आणि बरेच लोकांना इथं त्रास होत आहे पेट्रोल पंपाचा। पेट्रोल मुबलक आहे, सर्व ठिकाणी मुबलक आहे, तरी सुद्धा पेट्रोल कमी दिला जात आहे आणि त्यामुळे ह्या रांबा ज्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल पंपावरती। इथे आता पेट्रोल भरायला थांबलोय तर इथे लिमिटेड पेट्रोल मिळतंय म्हणून सांगितलं। त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होते की आम्ही आता लिमिटेड भरू, पण पुढे गेल्यानंतर आम्हाला असंच जर प्रॉब्लेम झाला तर आम्ही कसं पोहोचू? मग पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्या कारणाने जर तुम्हाला 4 लिटर पेट्रोल पाहिजे असेल तर या ठिकाणी 2च लिटर पेट्रोल दिला जात आहे। अशी परिस्थिती जी आहे ती संपूर्ण पेट्रोल पंपावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।